महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। ही बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 19वा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात येऊ शकतो या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाची अपडेट आधी आली आहे। खरे तर देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। पीएम किसान ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे, म्हणजेच या योजनेसाठी लागणारा सारा पैसा केंद्राकडून दिला जातो। याचा लाभ देशभरातील शेतकरी बांधवांना मिळतो। तर या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सरकारच्या आणि केंद्र शासनाच्या नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत, तर 2,000 रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दर महिन्याला दिले जातात। आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते मिळाले आहेत। या योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत रिलीज केला जाऊ शकतो या संदर्भात मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे। मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील 19वा हप्ता फेब्रुवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। मात्र हा फक्त एक अंदाज आहे, त्यामुळे प्रत्येक 4 महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो असा एक अंदाज बांधला जात आहे। सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु 19वा हप्ता अर्थसंकल्प 2025 नंतरच जारी केला जाणार आहे अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे। दरम्यान हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच 1 फेब्रुवारी नंतर कधीही पीएम किसान या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे।